खरं तर महाराष्ट्राचे दुर्दैव आहे असंच म्हणावं लागेल की भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्राच्या कार्यकारिणीमध्ये राजकारणाचं गुन्हेगारीकरणाचा प्रस्ताव आणि त्याविरोधात संघर्ष करण्याचा प्रस्ताव मांडावा लागतो। कैलासवासी गोपीनाथ मुंडे यांची आज आठवण येते। त्यांनी या महाराष्ट्रातल्या गुन्हेगारीकरणाचा बिमोड करण्याचा अंतिम संघर्ष त्या काळात केला आणि मग वाटलं होतं की त्यानंतर महाराष्ट्रातलं गुन्हेगारी जग पुन्हा डोकं वर काढणार नाही। पण जसं रावणाला 10 तोंड असतात तसं या महाराष्ट्रातल्या सरकारला, ठाकरे सरकारला गुन्हेगारीतल्या अन्य 10 तोंडांनी आता राज्याच्या नागरिकांवर जबरदस्ती केल्याचा चित्र आणि त्या ठिकाणचं वातावरण दिसतंय। आणि म्हणून मंत्रिमंडळाबद्दल बोलायचं झालं तर सगळ्या मंत्र्यांची नावं घ्यायची गरज नाही, पण शपथेवर राज्यपालांच्या ज्यांनी राज्याच्या जनतेला सुरक्षा द्यायची आहे त्यांनी या शपथेचा विसर कधीच केला। आणि म्हणून आम्ही पाहतोय की काँग्रेसच्या एका महिला मंत्र्यांनी पोलीस हवालदाराला बदडलं, त्यांच्यावर गुन्हा सिद्ध झाला, न्यायालयाने म्हटलं त्या मंत्री म्हणून राजरोसपणे फिरताय। केवळ तेवढंच नाही तर आम्ही आता गृहनिर्माण मंत्री असेही पाहतो की त्यांच्या विरोधात सोशल मीडियावर कोणी ते एका इंजिनियरने लिहिलं, त्याला घरातनं बाहेर काढून स्वतःच्या घरात आणून बेदम मारहाण केली। त्यांना अटक कधी झाली, सुटका कधी झाली कळलंच नाही। राज्याचं आजचं चित्र त्या ठिकाणी दिसतंय। नगरमधल्या एका मंत्र्याचा पीए आत्महत्या करतो, त्या अगोदर व्हिडिओ रिलीज करतो, चिठ्ठी लिहितो आणि गुन्ह्याची कबुली आपल्या मालकाने कशी केली याबद्दल सांगतो। तो राज्य मंत्रिमंडळात सुरक्षित बसलेला आहे। बीडमधला एक मंत्री आम्ही असे पाहतो, माझी पत्नी सोडून एका महिलेशी संबंध आणि मुलंही आहेत, तो गुन्हा असेल तर मला कबूल आहे। मंत्रिमंडळात राजरोसपणे उथळ मात्याने फिरतोय महाराष्ट्राचं दुर्दैव आम्ही या ठिकाणी पाहिलं। त्या ठिकाणी आम्ही हेही पाहिलं खाजगी चार्टर्ड विमानातना सरकारच्या पैशातून गेले, पैशाचा अपव्यय केला म्हणून जनतेतून PIL दाखल झाली, गुन्हा दाखल होत नाही, पण या मंत्र्यांना संरक्षण ठाकरे सरकारमध्ये सहज मिळतं। म्हाडाच्या जागेमध्ये अनधिकृत आपलं कार्यालय उभं केलं, ते तोडलं पाहिजे म्हणून आदेश सुद्धा झाले। अनधिकृत बांधकामाचे स्वतः गुन्हेगार असून सुद्धा जणू काही झालंच नाही, या पद्धतीने सुद्धा वावरणारे मंत्री असंख्य आम्ही पाहतो, असे असंख्य प्रसंग पाहतो। आणि म्हणून दुर्दैवाने म्हणावं लागतं की महाराष्ट्राचं आजचं सरकार हे सामान्य माणसाच्या हिताचं समर्थक नाही आहे, संविधानाने सामान्य माणसाला दिलेल्या अधिकाराचे समर्थक नाही आहेत, कायद्याला अभिप्रेत असलेल्या गोष्टी राज्यात घडल्या पाहिजेत याचे समर्थक नाही आहेत। तर ठाकरे सरकार आणि त्यातले मंत्री हे गुन्हे आणि गुन्हेगारी याचे समर्थक आहेत। आणि म्हणून मी 8-9 या मंत्र्यांच्यावरचे गुन्हे वाचून दाखवलेत। स्वतः गुन्हे करणारेच जर मंत्रिपदावर बसले असतील तर समर्थक गुन्हेगाराचे असंच ठाकरे सरकारचं वर्णन करावं लागेल। पण एवढ्यावर विषय संपला नाही, आता पुढची पायरी सुद्धा आली आहे। समर्थक गुन्हेगाराचे म्हणून जे सरकार होतं ते आता समर्थक आतंकवाद्याचे झाले आहेत, सपोर्टर ऑफ टेररिस्ट। याचं कारण आमच्या समोर उदाहरण आहे। याच सरकारमधले एक मंत्री जे मुंबई शहराचे पालकमंत्री आहेत, ते उघड 1993च्या बॉम्ब ब्लास्टमध्ये जे कन्व्हिक्टेड आणि ज्यांची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा मान्य केली आणि फाशी दिली, त्या याकूब मेमनची फाशी वाचवा, अशा आतंकवाद्याच्या शिक्षेपासून त्याला वाचवावं ही भूमिका घेणारे मंत्री सुद्धा ठाकरे सरकारमध्ये आहेत। हेही चित्र राज्यासमोर आलं आहे की दाऊद सारख्या आंतरराष्ट्रीय
आतंकवाद्याची बहीण तिच्या समोर असलेल्या माणसाबरोबर आर्थिक व्यवहार करणारे अल्पसंख्याक मंत्री उधळ मात्याने म्हणतायत, होय माझे दाऊदच्या बहिणीशी संबंधित असलेल्या सलीम पटेल बरोबर आर्थिक व्यवहार आहे। हेही महाराष्ट्र पाहतोय की याच 93च्या दंगलीमध्ये जे आरोपी म्हणून सिद्ध झाले ते सरदार शाह अली खान हे आरोप सिद्ध जन्मठेप भोगणारे यांच्या प्रॉपर्टीज विकत घेण्याचं काम अल्पसंख्याक मंत्री स्वतः सांगतायत, हो मी केलं आहे। याचा अर्थ काल परवापर्यंत जे गुन्हे आणि गुन्हेगारीचे समर्थक ठाकरे सरकार होतं ते आता आतंकवाद्यांचं समर्थक बनलेलं आहे। केवळ तेवढ्यावर थांबले नाहीत, ठाकरे सरकारची प्रगती 2 वर्षातली इतकी जोरात आहे की समर्थक ऑफ गुन्हेगार, समर्थक आतंकवादाचे इथून आता समर्थक अलगाववादाचे, सेपरेटिस्टचे ते झालेले आहे। आणि म्हणून आम्ही पाहिलं याच महाराष्ट्रात 2019 नंतर एक महक प्रभू नावाची मुलगी रस्त्यावर उभी राहते, काश्मीर भारतापासून वेगळा झाला तरी चालेल या पद्धतीचं अभिप्रेत घोषणाबाजी करते। या सेपरेटिस्ट मुवमेंटला सुद्धा गुन्हा दाखल पहिल्यांदा होऊ नये, झाला तर तो मागे घेतला पाहिजे, या पद्धतीचं कारभार राज्य सरकारच्या माध्यमातून होतं। आम्ही हेही पाहिलं महाराष्ट्रामध्ये माननीय गृहनिर्माण मंत्र्यांबरोबर कार्यक्रम तर झालाच आणि गेटवे ऑफ इंडियाला सुद्धा उमर खालिद आला। उमर खालिद तर म्हणाला होता अफजल गुरुची बरसी साजरी करताना, अफजल तेरे कातिल जिंदा है, हम अभी शर्मिंदा है। सेपरेटिस्ट मुवमेंटला सपोर्ट करणाऱ्या मंडळीचं समर्थक हे सरकार बनलं आणि त्यात शर्जीलचं सुद्धा नाव आपण घ्यावंच लागेल। या पद्धतीच्या मंडळींचं, सेपरेटिस्टचं सुद्धा समर्थक या सरकारमधली मंडळी बनली आहे। आणि त्यामुळे समर्थक गुन्हेगारांचे, समर्थक आतंकवाद्यांचे, समर्थक अलगाववाद्यांचे आणि आताच ते झाले आहेत ठाकरे सरकार समर्थक अनार्किस्ट, अराजकता माजवणाऱ्यांचे। आणि म्हणून चित्र काय, कुठल्याही राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेची स्थिती ही प्राथमिकता संविधानाच्या असलेल्या अधिकारावर मोजली जाते। त्याचं संरक्षण इंडियन पिनल कोड, क्रिमिनल प्रोसिजर कोड याच्या आधारावर होतं। पण आज राज्यातली स्थिती काय, तक्रारदार सुरक्षित नाही। करुणा नामक आपल्या एका महिलेचं आपण उदाहरण पाहिलं, पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्याआधी तिच्यावर गुन्हे दाखल झाले, तिला अटक झाली। किरीट सोमय्याजी कोल्हापूरला तक्रार द्यायला जाणार होते, पोलीस स्टेशनला जाण्यापासून त्यांना परावृत्त करण्यात आलं, त्यामुळे तक्रारदार सुरक्षित नाही। NCBने केलेल्या क्रूजवरच्या कारवाईवरचे पंच यांची कोर्टात साक्ष काढण्याआधी पंचनामे जाहीर सरकारमधले मंत्री करतात। याचा अर्थ या सरकारच्या काळात केवळ तक्रारदार सुरक्षित नाही असं नाही, तर साक्षीदार, विटनेस पण सुरक्षित नाही। आणि त्यामुळे विटनेस सुरक्षित नाही, या सरकारच्या काळामध्ये इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर्स, चौकशी अधिकारी सुरक्षित नाहीत। आणि म्हणून जे चौकशी अधिकारी NCBचे असतील त्यांच्यावरही आरोप, आणि CBIचे अनिल देशमुखांच्या प्रकरणातल्या चौकशीचे अधिकारी तर न्यायालयात शपथेवर म्हणतात की मुंबई पोलीस मला धमकी देत आहे। याचा अर्थ इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरही सुरक्षित नाही। क्रिमिनल प्रोसिजर कोड, इंडियन पिनल कोड, संविधान या सगळ्याला तिलांजली वाहून बेदिली निर्माण करण्याचं काम चालू आहे। या अनार्किस्ट पद्धतीचा कारभार या सरकारचा आहे। आणि म्हणून ठाकरे सरकारचा निषेध करताना हे सरकार गुन्हे आणि गुन्हेगारांचं समर्थक झालं, हे सरकार आतंकवादाचं समर्थक झालं, हे सरकार अलगाववाद्यांचं समर्थक झालं, हे सरकार आता अनार्किस्ट, अराजकता माजवणाऱ्यांचं समर्थक झालं आहे। आणि म्हणून याच्या विरुद्ध एल्गार जनतेमध्ये पोचवून जनसमर्थन, जे जनतेचं समर्थन सुरक्षित महाराष्ट्रासाठी आहे, तो महाराष्ट्र वाचवा। महाराष्ट्र पुन्हा एकदा आपल्याला कायदेशीर पद्धतीने विकसनशील
असलेला सुसंस्कृत महाराष्ट्र करा, या पद्धतीचा आंदोलन आणि कार्यक्रम भारतीय जनता पार्टी या पुढच्या काळात करणार आहे. मला सांगण्याचं एवढंच होतं. मी स्वतः रजा अकादमीने अमरावती, नांदेड आणि या सगळ्या भागामध्ये त्यांचा असलेला हातबद्दलच्या पुराव्याबद्दलची जी माहिती आमच्या मंडळींनी विविध पोलीस स्टेशनात दिली आहे त्याचा उल्लेख तर केलाच. अकादमीच्या बाबतीत सरकार कारवाई करायला गंभीर नाही याबद्दल सुद्धा त्या ठिकाणी उल्लेख या प्रस्तावात आम्ही केलेला आहे. रजा अकादमीवर बंदी घातलीच पाहिजे. त्यांचा हात केवळ कालच्या दंगलीपर्यंत आहे असा नाही, यापूर्वीचा सुद्धा पूर्व इतिहास बघितला तर त्यामध्ये रजा अकादमीच्या बद्दल हे आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत. या सरकारच्या हाताला लखवा मारलाय का की ते रजा अकादमीवर बंदीची कारवाई करण्यापासून स्वतःला का वाचवतायत याचं उत्तर सुद्धा मुख्यमंत्री नसतील तर त्यांच्या वतीने मुख्यमंत्री पक्षाने द्यावं लागेल. एका बाजूला वारंवार रजा अकादमीवर बंदी मागणी करतात, त्यांच्याकडून मात्र तुमचा त्यांचा किंवा भाजपचा त्यांचा असा जुना संबंध या सगळ्यामध्ये तुम्ही कसं या दंगलीमध्ये इन्व्हॉल्व होतात आणि एवढंच नाही तर सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर घडतात असलेला आरोप वारंवार होते. चोर मचाए शोर याच्यापेक्षा दुसरं काय सांगणार. आणि त्यामुळे नवाब मलिकांचे एकांतवासातले त्यांचे फोटो सुद्धा जनतेने बाहेर काढले. राज्याच्या प्रमुखांबरोबर रजा अकादमीची लोक गुप्तवार्ता काय करत होती तीही लोकांनी पाहिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वसर्वा यांच्याबरोबरचे फोटो त्यांच्या घरामध्ये का घेतले हेही पाहिले. आणि त्यामुळे फोटोंचं राजकारण करण्यापेक्षा रजा अकादमीवर कारवाई करण्यात तुम्हाला थांबवलंय कोणी, तो तुमचा आका कोण याचं स्पष्टीकरण द्या. भाजप, मी किंवा भाजपचा कुठलाही कार्यकर्ता हा दंगली माजवणं किंवा दंगलीला समर्थन देणं हे काम करूच शकत नाही. होय, हिंदूंच्या संरक्षणार्थ भारतीय जनता पार्टी शिवसेनेसारखी बोटचेपी भूमिका घेणार नाही. हिंदूंवर हल्ले झाले तर हिंदूंच्या रक्षणार्थ कायदेशीर त्या ठिकाणी आंदोलन आणि जनसंघर्ष भाजप जरूर उभा करेल. In 2019, the BJP government gave a clean chit to Ajit Pawar, who was made accused as per the BJP for the irrigation scam. How seriously the people take these allegations of criminalization, terrorism, separatists that the BJP is making today against the other political parties? You want me to reply in English or? ज्या पद्धतीचा प्रश्न आपण उपस्थित केला त्यामध्ये सुरुवातीला स्पष्ट करू इच्छितो, आजही अजितदादांवरची किंवा सिंचन घोटाळ्यावरल्या आरोपींची संपूर्ण चौकशी संपलेली नाही. आजही न्याय प्रविष्ट आहे. आजही इन्व्हेस्टिगेशन केंद्रीय यंत्रणा सुद्धा करतायत. राज्यातल्या न्यायालयात सुद्धा मामला प्रलंबित आहे. जे पुरावे आम्ही दिलेत तत्कालीन त्याच पुराव्यांवर ही केस झाली आहे. त्यामुळे भाजप सिंचन घोटाळ्यातल्या असलेल्या आरोपींना सोडण्याच्या भूमिकेत कालही नव्हती, आजही नाही. आमच्या दृष्टीने जे मुद्दे राजकारणाचे गुन्हेगारीकरण या विषयात मांडताना हे सरकार समर्थक गुन्हेगारांचं, हे सरकार समर्थक आतंकवाद्यांचं, हे सरकार समर्थक अलगाववाद्यांचं आणि हे सरकार समर्थक अनार्किस्टचं या बाबतीत राज्याला पुन्हा एकदा वाचवलं पाहिजे यासाठीच आहे. राजकीय वाद होत राहतील. मी जनतेलाही आपल्या माध्यमातून विनंती करतो की या सगळ्या प्रश्नांवर कितीही आणीबाणीपूर्वक सोशल मीडियावर लिहिण्यापासून परावृत्त करण्याची भूमिका ठाकरे सरकारने केली तरी महाराष्ट्राला पूर्वपदावर सुसंस्कृतरित्या विकसनशील आणण्यासाठी तुम्ही बोलते व्हा. भाजप तुमच्या मागे खंबीर उभा आहे. या सगळ्याचं नेतृत्व भाजप करील. गृहनिर्माण मंत्र्यांना याची माहिती नसेल तर मी सांगतो, या राज्यातील परिवहन मंत्री यांचं कार्यालय अनधिकृत आहे. अशा पद्धतीचे आदेश दिल्यानंतर ते तोडण्याचे आदेश आले.
अनधिकृत बांधकामाला प्रोटेक्शन किंवा सहभाग हा गुन्हा होतो याबद्दल राजकीय गृहनिर्माण मंत्र्यांना मी माहिती अवगत करू इच्छितो। आशीष जी, हिंदी में आपसे जानना है, क्या आज की बैठक में रजा अकादमी पर बैन लगाने के संदर्भ में कोई प्रस्ताव रखा गया है? आज भारतीय जनता पार्टी के राज्य इकाई के कार्यकारिणी के बैठक में हमने राज्य सरकार में किस प्रकार से गुनाह पनप रहा है और क्रिमिनलाइजेशन ऑफ पॉलिटिक्स इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र, इसका पूरा बिड़ा ओपन कर दिया, एक्सपोज कर दिया है। हमने देखा है राज्य में मंत्रिमंडल में बैठे हुए मंत्रियों पर आरोप है, किसी पर आरोप है कि महिला मंत्री ने पुलिस को मारा, कोर्ट ने कन्विक्शन दिया। एक मंत्री पर आरोप है कि उसके बॉडीगार्ड ने सोशल मीडिया पर लिखने वाले किसी इंजीनियर को बहुत बुरी तरीके से मारा, उनको अरेस्ट हुआ, छोड़ दिया, पता भी नहीं चला। राज्य के मंत्रियों के ऊपर छापे तो गिर रहे, उसके बारे में तो जानकारी है ही है। राज्य के एक मंत्री जिनके पीए ने आत्महत्या की और चिट्ठी में लिखा कि मेरे मंत्री ने क्या क्या गुनाह किया है, ऐसे मंत्री में मंडल में 8 से 9 मंत्री जिनके ऊपर गुनाह और गुनहगारी का आरोप न्यायालय और यंत्रणा का है, ऐसे मंत्री है। राज्य पूरा क्रिमिनलाइजेशन ऑफ पॉलिटिकल सिस्टम हो चुका है और ये महाराष्ट्र विकास आघाड़ी की सरकार ये समर्थक गुनहगारों की बन चुकी है। सिर्फ उतना ही नहीं, राज्य की ये सरकार उससे आगे बढ़कर अब समर्थक टेररिस्टों की भी हो चुकी है, क्योंकि राज्य के मंत्रिमंडल में बैठे हुए अल्पसंख्यक मंत्री इंटरनेशनल डॉन दाऊद के बहन के फ्रंटमैन से आर्थिक व्यवहार करते हैं, टेररिस्ट का समर्थन करते हैं। सरदार शाह वली खान 1993 बॉम्ब ब्लास्ट का कन्विक्टेड आरोपी, इसके साथ व्यवहार और उसकी प्रॉपर्टी खरीदना, ये मंत्री राज्य सरकार में बैठे हैं, उसकी कबूली भी देते हैं, टेररिस्टों का वो समर्थन करते हैं। और उसी प्रकार से हमने देखा कि एक मंत्री राज्य सरकार के 1993 बॉम्ब ब्लास्ट में जो कन्विक्टेड याकूब मेमन, जिसको सुप्रीम कोर्ट ने सजा दी, उसको सजा से माफ़ी देनी चाहिए, ये बात करते फिर भी मंत्री है। इसका मतलब ये महाराष्ट्र विकास आघाड़ी की सरकार समर्थक गुनहगारों की तो थी, अब समर्थक आतंकवादियों की बनी है और उसके आगे अभी बढ़ चुकी है, समर्थक सेपरेटिस्ट की बनी हुई है। और इसके लिए अलगाववादी भूमिका लेने वाले बहुत सारे संस्थाओं को राज्य में समर्थन और संरक्षण मिल रहा है। इस प्रकार का वातावरण है। महक प्रभु कश्मीर को आज़ाद किया जाए इसका बैनर लगाती है, उसकी केस राज्य सरकार विड्रॉ करती है। उमर खालिद जिनके ऊपर आरोप है कि अफजल गुरु की बरसी मनाते समय देश के टुकड़े हो जाएंगे, बंदूक के जोर पर करेंगे, इस प्रकार से बनाए जाए, ऐसी घोषणा देते हैं। उस उमर खालिद के प्रोग्राम महाराष्ट्र में होते हैं। शर्जील उस्मानी का भी स्वागत किया जाता है और उसके ऊपर केस न करके उसको छोड़ा जाता है। हिंदू की मानसिकता सड़ी हुई है, ये बोलने के बाद भी ऐसे सेपरेटिस्ट मनोवृत्ति के लोगों का भी समर्थन ये सरकार करती है। तो ये सरकार, ठाकरे सरकार, समर्थक गुनहगारों की, समर्थक आतंकवादियों की, समर्थक सेपरेटिस्ट की और अभी तो स्वयं समर्थक अनार्किस्ट की हो गई है। और इसके लिए संवैधानिक पूरी रचना चरमरा गई है। यहाँ कंप्लेनेंट सुरक्षित नहीं है। करुणा पांडे नाम की भगिनी पुलिस स्टेशन में जाने के पहले रुकाई गई, उसके ऊपर केसेस दाखिल किए गए। किरीट सोमैया जी पुलिस स्टेशन जाने के पहले उनको रोका गया, तो कंप्लेनेंट सुरक्षित नहीं है। एनसीबी ने की हुई क्रूज पार्टी के कार्रवाई के जो विटनेस, उनका मंत्री ही स्वयं सार्वजनिक रूप से अपमान और उसका पंचनामा करते हैं। इसका मतलब इस राज्य में अभी विटनेस यानी साक्षीदार भी संरक्षित नहीं है। हमने देखा कि एनसीबी की कार्रवाई हो या सीबीआई की अनिल देशमुख के ऊपर की कार्रवाई हो, दोनों इन्वेस्टिगेटिंग ऑफिसर्स के ऊपर राज्य में बैठे हुए पुलिस या मंत्री दबाव और आलोचना करते हैं। इसका मतलब इन्वेस्टिगेटिंग ऑफिसर संरक्षित नहीं है। इस राज्य में सीआरपीसी, आईपीसी, कॉन्स्टिट्यूशन की सभी धाराएं चरमरा चुकाने की स्तर पर है और इसके लिए राज्य सरकार समर्थक इस प्रकार से अनार्किस्ट का हो गई है। राज्य की जनता ऐसे सरकार को भुगत रही है
जो समर्थक गुनहगारों की है, समर्थक आतंकवादियों की है, समर्थक सेपरेटिस्ट की है और समर्थक एनार्किस्ट की भी है। और कल परसों जो घटना हुई वो अमरावती और नांदेड़ में जो घटना त्रिपुरा में हुई ही नहीं, उस आधार पर जितनी भी यहाँ पर दंगा फैलाने का काम करने का प्राथमिक दोष जिस रज़ा अकादमी पर आ रहा है उसके बारे में भी कार्रवाई करनी चाहिए और उसके ऊपर बंदी लानी चाहिए। ये बात आज इस प्रस्ताव के माध्यम से सदन में चर्चा हुई है। पता नहीं राज्य सरकार में बैठे हुए कौन से मंत्री के हाथ को लकवा मार गया है कि वो इस प्रकार की कार्रवाई से खुद को रज़ा अकादमी पर कार्रवाई करने से खुद को बचा रहे हैं। सर, इसके अलावा क्योंकि आप लोग लगातार कह रहे हैं कि हिंदू बदले में हिंदू अब मार नहीं खाएगा, इस तरह के प्रोवोकेटिव स्पीच आप बीजेपी की तरफ से कुछ नेताओं की तरफ से आ रहे हैं, क्या यह भड़काने की कोशिश नहीं, क्योंकि इन्हीं को मुद्दा बना रहा है सत्ता पक्ष? हिंदुओं का समर्थक भारतीय जनता पार्टी कल था, आज था और कल भी रहेगा। सबका साथ सबका विकास ये हमारा नारा है। इसका मतलब इस राज्य में अगर हिंदू असुरक्षित होगा तो उसके लिए शिवसेना जैसे दबे पाव चुप बैठी है वैसे भारतीय जनता पार्टी न रुकेगी। हिंदू हित में कानूनन तरीके से राज्य की जनता के लिए आवाज़ भी उठाएगी, आंदोलन भी करेगी और घोषणा भी देगी। नॉर्मली करता केपी गोसावीच्या ऑडिओ क्लिप जाहीर करतायत, ट्विटरवर टाकतायत। केपी गोसावी हा महाराष्ट्र पोलिसांच्या ताब्यात आहे, असं असताना त्याच्या ऑडिओ क्लिप अशा पद्धतीनं बाहेर येणं आणि ते त्याला मंत्र्यांनी काढणे कितपत योग्य आहे? मी मगाशी म्हटलं, राज्यातल्या सगळ्या व्यवस्था चरमरून गेलेल्या आहेत। फौजदारी दंड संहिता CRPC याचा बिमोड राज्य सरकारच्या मंत्र्यांनी केला आहे। इंडियन पिनल कोड, भारतीय दंड संहिता याचा बिमोड राज्य सरकारच्या मंत्र्यांनी केला आहे। आणि म्हणून जो आरोपी आज कस्टडीमध्ये आहे, जो आरोपी एका केसमध्ये दुसऱ्या एजन्सीचा विटनेस आहे, त्याबद्दलची माहिती कशी मिळवली, कोणामार्फत मिळवली, पोलिसांनी लीक केली का, त्याचा उपयोग चालला आहे का दुरुपयोग चालला आहे, सांगितलेली माहिती बरोबर आहे का गैरसमज पसरवणारी आहे, याबद्दल गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण देणं आवश्यक आहे। In 94-95 assembly elections, the late Gopinath Munde at that time had said they would come with truckloads of evidence against Mr. Pawar. Since then, it has been produced by the BJP against Mr. Sharad Pawar. Now again, the BJP is talking about criminalization and things like that. Again, my question to you is, how seriously do we take the BJP on its allegations of corruption, criminalization of politics? भारतीय जनता पार्टी तेव्हाही गंभीर होती, आजही गंभीर आहे। मी जे मुद्दे समोर मांडले हे सर्व सूर्यप्रकाशा एवढे स्वच्छ आहेत। जो आजही जेलमध्ये आहे सरदार शाह अली खान, त्याच्याशी व्यवहार केला, मंत्रीच कबूल करतायत, पुराव्याची गरज काय? सोहेल पटेलशी मी व्यवहार केला, ते मंत्री स्पष्ट करतायत, पुराव्याची गरज काय? महक प्रभूची केस मागे घेतली, पुराव्याची गरज काय? आणि त्यामुळे मंत्रीच स्वयं हे सांगतायत की होय आम्ही हे केलं आहे आणि म्हणून त्यांच्या विरोधात गांभीर्याने जनसमर्थन जवळा करणं आणि जनतेची भूमिका मांडणं हे आम्ही गांभीर्याने करत राहू आणि त्यामध्ये जनतेचं समर्थन आम्हाला मिळत राहील।